मित्रांनो, ही रेडीचं सड बघा कसलं झालंय. ह्याला काय नाही, एक फुटकळी उठलेली आहे. जर समजा धार काढू देत नसेल तर असं चिमटीत धरून धार काढावं का अशी. पण हे जर थणातलं दूध पूर्ण काढलं पाहिजे तर सड नीट होतंय. ह्याला काही दवाखाना करायची गरज नाही. ह्याला फक्त घरगुती आपला कापूर आणि लोणी लावायचं, नुसती मालिश करायची अशी. आता ही सड बघा आणि ही सड बघा आणि ही सड बघा कसलं झाले. लय सुजले ह्याच्यातली. जोपर्यंत इथं फुटकुळी फुटत नाही ना, जसं बेंड होतं ना सेम ते टाईप होते. ही फुटकुळी उठलेली आहे ही. काय सुद्धा होत नाही, भ्यायचं नाही, फक्त दूध तटू द्यायचं नाही. दूध तटलं की आत नासतंय दूध आणि ते दूध नासल्यानं त्या जखमीचं इन्फेक्शन होऊन ती सडत जाते बघा. मित्रांनो, जे आहे ते तुम्हाला खरं सांगितले. आता ह्याच्यानंतर ही सड नीट झाल्यावर पण तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ. ही फुटली बा फुटकुळी मित्रांनो. ह्यातली घाण आता जाते आहे पूर्ण अशी काढायची. बैला सड कसलं झालंय हे बघा. घाण अशी निघते आहे. काय जनावरांच्या महागाईच्या आईला वर्ष असलं काय होते की काय की बघा. ही हिच्या आईचा पुच्चा निवसेने. आता ही धार अशी पिळून पिळून अवघडून धार काढावं लागते. म्हैस पण शांत उभारले पाहिजे. म्हैस शांत उभारत नसली तर भुस्सा तिला खाईल तेवढा घालायचा, तेव्हा शांत उभारते आहे. ही बघा थान कसलं झाले. कशी फुटकुळी उठली बघा. ही घाण आता आता ही फोडली आहे मी फुटकुळी. आता ह्यातली घाण काढली आहे तुम्हाला सांगतो, तरी बी घाण निघतेच. असं काय नसतंय थोडी घाण नसते ह्याच्यात. घाण बी कचकाटून असते. बेंडच हो शियम एक प्रकार. मित्रांनो, ही सडाला फुटकुळी उठून आजचा 4था दिवस आहे. आता पाना गाठलाय मशीनं तरी देखील थान लहान साईज झाली आहे, सूज उतरली आहे. ह्याचं कारण का माहिती आहे का, ही जी आहे ना फोडून ह्याच्यातली घाण काढली आणि ह्याची सूज आहे ना पूर्ण उतरायला लागली आहे आणि दूध पण व्यवस्थित काढायला लागले. हे बघा पूर्ण आता धार पण व्यवस्थित व्हा, थान पण हातात बसते. आता आधी ना थान देखील हातात बसत नव्हतं. ह्यासाठी सांगतो मित्रांनो, आपल्या म्हशीच्या सडाला काय जरी झालं तर फक्त दूध त्या सडामध्ये अजिबात दूध तटू देऊ नका. काय सुद्धा होत नाही. म्हशीचं सड एकदम व्यवस्थित होतं. जर दूध तुम्ही त्यात ठेवलं तर 100% दूध खराब होऊन आतमध्ये ती सड इन्फेक्शन होऊन सड जाण्याची 100% शक्यता बघा.